काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जन कल्याण आपल्या दादाचा वारा, साथीला साजरा करू महाराष्ट्र स्वाभिमानाचा. याच पद्धतीने जर आपण आपल्या महान पुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी केली तर प्रत्येक घराघरामध्ये महाराणा प्रताप जन्माला येतील, प्रत्येक घरामध्ये शिवाजी महाराज जन्माला येतील. सहभाग घेऊन त्यांनी स्वतःचे रक्षण आत्मरक्षणाच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्याचा आरंभ आतापासून झाला असं म्हटलं तरी चालेल. मुलंच आधी उत्साहित होते की आमच्या आधी मुलं तयार व्हायचे आणि मम्मी केव्हा चलशील, क्लासची वेळ झालेली आहे, असं मुलांमध्येही भरपूर उत्साह वाढला. राजपूत तरणी सेनाच्या महिला जिल्हा अध्यक्षा हारिकाताई आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करते आणि कौतुक करते, कारण की महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आज हा सुंदरसा कार्यक्रम तिथे सगळ्या महिलांनी मिळून आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये त्यांनी 7 दिवसाचं प्रशिक्षण महिलांना आणि मुलींना दिलं, ज्यामध्ये लाठीकाठीचं प्रशिक्षण असेल आणि शिवकालीन खेळ याचं प्रशिक्षण त्यांनी दिलं. आणि खऱ्या अर्थांनी महान पुरुष महान स्त्रियांची जयंती कशी साजरी करावी असा संदेश समाजाला या महिलांनी दिलेला आहे. महिलांनी स्वतःचं संरक्षणासोबतच धर्म संरक्षण आणि धर्म संवर्धन कशा पद्धतीने करावं याची माहिती या सगळ्या महिलांनी दिलेली आहे. पुनश्च एकदा मी सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि कौतुक करते की याच पद्धतीने जर आपण आपल्या महान पुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी केली तर प्रत्येक घराघरामध्ये महाराणा प्रताप जन्माला येतील, प्रत्येक घरामध्ये शिवाजी महाराज जन्माला येतील. सारिकाताई पाटील राजपूत समाजाच्या अध्यक्षा यांनी मुलींसाठीचे लाठीकाठी प्रशिक्षण घेतलं, खरोखर खूप कौतुकास्पद आहे. सर्व मुलींनी खूप सहभाग घेतला. सहभाग घेऊन त्यांनी स्वतःचे रक्षण आत्मरक्षणाच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्याचा आरंभ आतापासून झाला असं म्हटलं तरी चालेल. आणि सर्वांनी सहभाग घेऊन खूप खूप शिक्षण व्यवस्थित घेतलं त्यांनी. कार्यक्रम रजनीताई सावकारे आणि सोनलताई महाजन उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते. आणि खरंच खूप काळाची गरज आहे महिला व मुलींना पुढे येण्याची, त्यांचं स्वतःचं संरक्षण करण्याची. मुली आणि मुलं सध्याच्या काळामध्ये मोबाईल घेऊन दिवसभर घरात बसलेले असतात, तर असं न करता आपण असे आपले सांस्कृतिक उपक्रम राबवून मुलींना स्वतःचं संरक्षण करता यावं, आत्मविश्वास वाढावा, यानिमित्त असे प्रशिक्षण सर्वांनी जास्तीत जास्त करावेत. आणि पॅरेंट्सने आईवडिलांनी सुद्धा मुलींना व मुलांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित करावे हे मी नम्र. किती विद्यार्थ्यांचा सहभाग होता, कारण फार अथक प्रयत्नातून हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. 100 ते 125 विद्यार्थ्यांचा सहभाग झाला आणि आईवडिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. ताई तुम्ही खूप छान उपक्रम राबवलेला आहे. मुलं 24 तास आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मोबाईल घेऊनच बसत होते, तर तुम्ही जो हा कार्यक्रम राबवला त्यानिमित्त मुलंच आधी उत्साहित होते की आमच्या आधी मुलं तयार व्हायचे आणि मम्मी केव्हा चलशील, क्लासची वेळ झालेली आहे, असं मुलांमध्येही भरपूर उत्साह वाढला. आणि असे प्रशिक्षण पुढेही आम्ही चालू शकतो. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संस्कारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. शिवबांच्या धोरणांची, रयतेच्या हक्काची, मनामनातून नाद उसळे हो. मराठीला अभिजात दर्जा, कृती केली ही गर्वाची, अभिमानासाठी झटते हो, हो, हो. नाद घुमू दे, कमळ फुलू दे, नाद घुमू
subscribe now and press the bell icon. Never miss an update.